जालन्याजवळचं एक खेड. दुपारचे 3 वाजले. मे महिन्याचा अर्धा शेवटचा आठवडा. तापमान 42 डिग्री. एका कौलारू घराच्या ओसरीवर सावलीत एक माणूस बसलाय. दत्तात्रय शिंदे. वय 52. 3 एकर शेती, मूग आणि कापूस. हातात एक खाकी रंगाची फाईल आहे. त्या फाईलीच्या आत मुलीच्या एमबीबीएस साठी जमवलेली कागद, मार्कशिटा, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला. एक कागद मात्र अजून मिळालेला नाही. कुणबी प्रमाणपत्र. ती फाईल त्यांनी आज सकाळी पुन्हा एकदा उघडली. कशासाठी विचारणारं तर कुणीच नाही. बायको आज स्वयंपाक करते. मुलगी सायलीने कागद तपासायला सांगितली होती. ती परवा पुन्हा तहसीलला जाणार आहे. हा तिचा 6वा दौरा. दत्तात्रय शिंदे यांच्या हाताला कागदाची धार लागते. ते कागद बाजूला ठेवतात आणि टीव्हीवर बातमी सुरू आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा घोषणा केली. काल 16 मे 2026 रोजी अंतरवाली सराटी या जालना जिल्ह्यातील गावातून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची घोषणा केली. 30 मे 2026 पासून सुरुवात. त्याआधी सरकारला 29 मेची डेडलाईन. कुणबी प्रमाणपत्राचं वाटप मराठवाड्यात तातडीने सुरू करावं, हीच एक मुख्य मागणी. आणि जरांगे यांचं 1, 2, 3 नाही, सप्टेंबर 2023 पासूनचं 9वं उपोषण आहे. साधारण दर 7-8 महिन्यांमध्ये एकदा. प्रत्येक वेळी डेडलाईन, प्रत्येक वेळी आश्वासन, प्रत्येक वेळी आंदोलन स्थगन आणि पुन्हा 6 महिन्यांनी तेच चित्र. पण ही गोष्ट जरांगे यांची आहे का? दत्तात्रय शिंदे यांची मुलगी सायली, वय 19. नीट 2026 चा निकाल. गुण चांगले मिळवले. 552 पैकी 428. एससीबीसी रिझर्वेशन अंतर्गत एमबीबीएस साठी पात्र. पण एससीबीसी म्हणजे काय? फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्र विधानमंडळाने मराठा समाजासाठी जो स्वतंत्र 10% आरक्षण मंजूर केला, त्यांचा वर्ग. सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. पण त्या एससीबीसी ला कोर्टात आव्हान दिलं गेलंय, प्रलंबित आहे. आणि म्हणून सायलीला सांगितलं गेलं, बेटा, ओबीसी अंतर्गत कुणबी प्रमाणपत्र काढ. ते सर्वात सेफ आहे. कुणबी प्रमाणपत्र काढायचं म्हणजे काय? सायलीच्या आजोबांच्या कुठल्या तरी जुन्या कागदात कुणबी असा उल्लेख असायला पाहिजे. 1948 पूर्वीची नोंद. ती नोंद सापडली तर तहसीलदाराकडे अर्ज. तहसीलदार समिती बसवेल. समिती शिफारस करेल. प्रमाणपत्र मिळेल. पण दत्तात्रय शिंदे यांच्या आजोबांचा रेकॉर्ड हैदराबाद गॅझेटमध्ये नाही, सातारा गॅझेटमध्ये असण्याची शक्यता आहे. कारण त्यांचे पूर्वज सातारा जिल्ह्यातून मराठवाड्यात स्थलांतरित झालेले. आणि म्हणून दत्तात्रय शिंदे यांची फाईल 8 महिन्यांपासून थांबलेली आहे. 2 सप्टेंबर 2025. 8 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा GR काढला 1 तासात. आणि त्याच दिवशी सरकारने वचन दिलं, सातारा गॅझेटचा GR महिन्याभरात येईल. आज 17 मे 2026. 8 महिने आणि 15 दिवस लोटले. सातारा गॅझेट बद्दल एक GR, एक प्रोसेस, एक ऑफिशियल शब्द काहीच नाही. 8 महिने म्हणजे काय? सायलीने या 8 महिन्यात 12वी संपवली, नीट दिली, निकाल पाहिला आणि आता एमबीबीएस प्रवेशाचा फॉर्म भरते. 8 महिने म्हणजे एक मुलीच्या आयुष्यातला एक टप्पा. एक वर्ष नाही, एक भविष्य. आणि तिच्यासारख्या कितीतरी मुली, कितीतरी मुलं, कितीतरी कुटुंब पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे ग्रामीण भागात आहेत. सरकारी अंदाजानुसार 5 लाखाहून जास्त मराठी कुटुंब अशी आहेत जे सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहेत. एक मुलीच्या मार्कशीटवर 5 लाख कुटुंबांचं वजन. आतमध्ये दत्तात्रयांची पत्नी सुनीताबाई दुपारच्या भाजीचा कुकर बंद करून बाहेर येतात, हातात पाण्याचा तांब्या. नवरा कागदाची फाईल पाहतोय हे त्यांना दिसतं. त्या काहीच बोलत नाहीत.
फक्त शेजारी बसतात. सुनीताबाईंना दोन गोष्टी माहीत आहेत. एक, सायलीला डॉक्टर व्हायचंय आणि दुसरं, डॉक्टर होणं म्हणजे 5 वर्ष कॉलेज, 40 लाख रुपये, हॉस्टेल, पुस्तक. एसीबीसी ची सीट मिळाली तर फीज पूर्ण नाही, पण मोठा फरक पडेल. कुणबी ओबीसी ची सीट मिळाली तर अधिकच कन्सेशन. म्हणून सायलीचं भविष्य आज सरकारच्या फाईलच्या कॅबिनेट मध्ये बसलंय आणि त्या फाईल कॅबिनेटला 8 महिने हात लागलेला नाही. सुनीताबाई एकदा त्या खाकी फाईलकडे पाहतात, पुन्हा नवऱ्याकडे, आणि म्हणतात, टीव्हीवर तो माणूस पाटील पुन्हा उपास सुरू करणार आहे, होय ना? दत्तात्रय फक्त मान हलवतात. जरांगे काय मागतायत? मराठा कोटा सब कमिटी विसर्जित करा. कारण त्यांच्या मते समितीने काहीच केलं नाही. विखे पाटील यांनी स्वतः काल मान्य केलं, जर माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर ते मी द्यायला तयार आहे. एक मंत्र्याने स्वतःच्या समितीच्या अपयशाची जाहीर कबुली देणं ही गोष्ट लहान नाही, पण तो कबुली जबाब सायलीच्या फाईलला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देत नाही. मग जबाबदारी कोणाची? समितीला नेमलं 8 ऑगस्ट 2024 ला. 14 महिने झालेत. सातारा गॅझेटची प्रोसेस सुरू केली 9 सप्टेंबर 2025 ला. पुणे विभागीय आयुक्तांना 3 दिवसात अहवाल देण्याचा आदेश. तो अहवाल आजपर्यंत पब्लिक डोमेन मध्ये नाही. मुडी, उर्दू, फारसी भाषेतल्या पुराण्या नोंदींचं ट्रान्सलेशन बाकी आहे असं सांगितलं जातंय. 8 महिने झाले ट्रान्सलेशन करायला. एनटीएने नीटच्या एक एक्झामचं इव्हॅल्युएशन 1.5 महिन्यात केलं आणि सरकारी सिस्टीमला एक जिल्ह्याच्या गॅजेटचं ट्रान्सलेशन 8 महिन्यात करता आलेलं नाही. ही जबाबदारी कुणाची? मराठा कोटा सब कमिटीची, ज्या समितीचे प्रमुख स्वतः म्हणतायत राजीनामा द्यायला तयार आहे. पण राजीनामा द्यायला तयार असणं आणि राजीनामा देणं यात फरक आहे, आणि त्या फरकातच सायलीची फाईल थांबलीये. ही पर्सनल डिनिग्रेशन नाही, हा स्ट्रक्चरल प्रश्न आहे. एक कमिटी, एक मॅन्डेट, 8 महिन्यांचा शब्द आणि अंमलबजावणीचं शून्य. हे डॉक्युमेंटेड आहे, अनडिनायबल आहे, आणि अकाउंटेबिलिटी अजूनही पेंडिंग आहे. पण मराठा प्रश्न इथेच संपत नाही. ओबीसी संघटनांचा विरोध आहे. छगन भुजबळ यांनी सप्टेंबर 2025 मध्येच आक्षेप घेतलाय. कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना दिलं तर ओबीसी कोट्यातला आमचा वाटा कमी होईल, हा त्यांचा युक्तिवाद, आणि तो एंटायरली अनरिझनेबल नाही. ओबीसी रिझर्वेशन पाहिलं तर त्यांचाही पॉइंट बरोबर आहे. म्हणजे काय? दत्तात्रय शिंदे यांच्या बाजूला तुळजापूरचे रामभाऊ माळी आहेत. रामभाऊ ओबीसी, त्यांच्या मुलाला सरकारी नोकरीच्या परीक्षेत 1000 पैकी 30 जागा रिझर्व्ड. आता त्या 30 जागांमधून मराठ्यांना वाटा द्यायचा, तर रामभाऊच्या मुलाचं काय? रामभाऊ आणि दत्तात्रय दोघेही सेम विलेज जवळचेच. दोघांची मुलं समान शाळेत शिकलेली. दोघांच्या आजोबांनी मिळून शेती केलेली. दोघांचं उत्पन्न जवळपास सारखं. पण 2026च्या रिझर्वेशन अरिथमॅटिक मध्ये त्यांना एकमेकांविरुद्ध उभं केलंय. हे राजकारणाचं अपयश आहे. दोघांचेही दुःख खरं आहे, पण दोघांची लढाई एकमेकांविरुद्ध करायला लावली जाते, आणि या लढाईच्या मध्यभागी सरकारी फाईल बसलीये 8 महिन्यांची झोप घेऊन. संध्याकाळ झालीये. सायली घरी आली. कॉलेजला फॉर्म भरून ती ओसरीवर येते. वडिलांच्या शेजारी बसते. ती फाईल बघते. बाबा, परवा तहसीलदार काय म्हणाले? म्हणाले सरकारी आदेश आला की लगेच देऊ, पण कधी येणार सांगता येत नाही. सायली काही क्षण बसते, मग म्हणते, बाबा, समजा नाही आला आदेश, एसीबीसी ची सीट मिळेल का? माहित नाही. प्रकरण कोर्टात आहे. ती हसते. सायलीचं हसणं विचित्र असतं. खोटं नाही, पण थकलेलं. बाबा, मला डॉक्टर व्हायचंय, पण मला असं वाटायला लागले, मी आधी कागद होणार, मग डॉक्टर होणार.
दत्तात्रय शिंदेच्या डोळ्यात पाणी येतं. ते मुलीच्या डोक्यावर हात ठेवतात पण काही बोलत नाही, कारण बोलण्यासारखं काहीच नाहीये. मनोज जरांगे 30 मे पासून पुन्हा उपोषण करणार. कदाचित त्या उपोषणानंतर सरकार पुन्हा एखादी डेडलाईन मानेल. कदाचित सातारा गॅजेटचा GR येईल. कदाचित दत्तात्रय शिंदे यांची फाईल पुढे सरकेल. कदाचित सायली MBBS ला जाईल. पण कदाचित नाही. आणि म्हणूनच आज तुम्ही जर हे ऐकत असाल आणि तुमच्याही घरात अशी एक खाकी फाईल असेल, तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही जे थकलाय तो थकवा खरा आहे. तुम्हाला जो राग येतोय तो राग खरा आहे. तुम्ही जे कन्फ्यूज आहात ते कन्फ्युजन सुद्धा खरं आहे. कोणी जर सांगितलं की मराठा रिझर्वेशन मिळणार, तर त्यावर विश्वास ठेवायचा का? हे ठरवणं आता सोपं राहिलेलं नाही. 8 महिने एक गॅझेट वाट बघतो. 9 उपोषण एक माणूस करतो. एक मुलीची मार्कशीट 3 रिझर्वेशन कॅटेगरी मध्ये अडकते. आणि या सगळ्यानंतरही कधी ना कधी कुणीतरी म्हणतो, तुम्ही धीर धरा, प्रक्रिया चालू आहे. तुम्ही धीर धरताय, आता धीर सोडण्याची वेळ आलीये हे म्हणणं चूक नाही. आणि तुम्ही एकटे नाही आहात. जालन्यातले दत्तात्रय शिंदे आहेत. साताऱ्यातली, सांगलीतली, पुण्यातली, कोल्हापुरातली 5 लाखाहून अधिक कुटुंब आहेत. आणि बीड मधले रामभाऊ माळी सुद्धा आहेत, ज्यांना तुमच्या विरुद्ध उभं केलं गेलंय, पण ज्यांचं दुःख तुमच्यासारखंच खरं आहे. ही फक्त राजकारणाची लढाई नाही, ही एका पिढीच्या भविष्याची फाईल आहे. आणि ती फाईल कधी उघडली जाईल हे मला माहीत नाही. पण एवढंच माहीत आहे, ती फाईल बंद ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे, आपली नाही. तुमच्या मुलाच्या मुलीच्या मार्कशीटवर तुम्ही कमी मेहनत घेतलेली नाही, तुम्ही कमी पडलेले नाही. कागद कमी पडलेला आहे. आणि कागद देणं हा सरकारी विभागाचा शब्द आहे. तो शब्द अद्याप अदा झालेला नाही. तर जरांगे यांचं 9वं उपोषण 30 मे पासून सुरू होईल. त्यानंतर काय घडतं ते आपण इथेच पाहू. मराठा कुटुंबाची, ओबीसी कुटुंबाची आणि महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या तीनही बाजू. जर ही गोष्ट तुम्हाला वाटली असेल की कुणीतरी समजून घेतलंय, तर सोबत राहा. एकटं ऐकू नका. आजूबाजूच्या कुणाला तरी सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण ही फाईल बंद होईपर्यंत आपण इथे आहोत. तुम्ही एकटे नाही. नमस्कार. जालन्याजवळचं एक